महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बारामतीजवळ विमान अपघातामध्ये कालवश झालेत. सकाळी 8:45 वाजता झालेल्या या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसलाय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल 40 वर्ष राजकीय मुसाफिरी करणारा नेता विमान अपघातामध्ये अचानक कालवश झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळ देखील शोकात बुडाले. राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दिवसभर आज बारामतीच्या परिसरात जाहीर सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने आलेले होते, परंतु सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळाजवळच ते विमान कोसळलं आणि जळून खाक झालं. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते. या सगळ्यांनाच काळानं हिरावून नेलाय. दरम्यान जिथे विमान अपघात झालाय तो व्हिडिओ देखील समोर आलाय. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन गंभीर दुःख व्यक्त केलेलं आहे. तर घटनास्थळी प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत. तर या घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलंय. बहुत ही आज महाराष्ट्र के लिए एक काला दिन कहूँ, एक दुर्भाग्यपूर्ण घटना कहूँ, एक दुखद घटना कहूँ, ऐसी घटना जो हर एक के एक दिल को दुखाने वाली घटना आज महाराष्ट्र में घटी है. हमारे सहयोगी अजीत दादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है. ये हमारे लिए बहुत ही बेहद दुखद है और महाराष्ट्र के लिए भी दुखद है. उनके परिवार के लिए तो बहुत ही दुखद है. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, स्पष्ट वक्तेपणा, दिलदार नेतृत्व आणि शब्दाला जागण्याची ओळख असलेले अजितदादा यांच्या जाण्यानं सार्वत्रिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजाशी नाळ जपणारे, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले असून त्यांच्या कार्याचा ठसा कायमच स्मरणात राहील. अशा कर्तृत्ववान नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.